नामाचा महिमा तुम्ही कळत नामस्मरण करा किंवा नकळत नामस्मरण करा, त्याचं फळ तुमच्या जीवनात तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. राजा परीक्षिताने पुन्हा हात जोडले, म्हणाले ज्याला बोलता येतं त्याला देवाचं नाम घेता येईल, ज्याला बोलताच येत नाही अशाने काय करावं म्हणाले. त्यावेळेस सुत म्हणतात, शौनका मैत्री म्हणताय, विदुरा शुकाचार्य म्हणतायत, राजा मुक्या प्राण्यांसाठी सुद्धा देवानं व्यवस्था केली आहे. ज्याला बोलता येत नाही त्याने सुद्धा माझं स्मरण केलं ना तरी स्मरण मात्रेनं प्राप्ती माझी आहे म्हणाले. फक्त स्मरण करा, स्मरणानं सुद्धा माझी प्राप्ती आहे म्हणाले. स्मरण कोणाचं करावं मग? स्मरण देवाचं करू नवा. देवस्मरणापेक्षा सुद्धा नामस्मरणाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. संत म्हणतात की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जो नित्यनेमानं नामस्मरण करतो त्याच्यासोबत लक्ष्मी वल्लभ राहिल्याशिवाय राहत नाही. माझ्याकडे एक व्यक्ती आला कुंडली पाहण्यासाठी. मी त्याची कुंडली पाहिली आणि कुंडली पाहिल्यानंतर त्याला मी विचारलं, बाबा रे तुला काय प्रश्न आहे तुझ्या जीवनातला? म्हणाले, महाराज लक्ष्मी टिकत नाही म्हणाले. काय सांगितलं? लक्ष्मी खूप कमवतो महाराज, खूप कमवतो, लक्ष्मी येते पण थांबत नाही म्हणाले. काहीतरी उपाय सांगा. लक्ष्मी कोणाची पत्नी आहे हो? बोला राधे 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 राधे. लक्ष्मी कोणाची पत्नी आहे? नारायणाची. बरोबर. कोणाची आहे? नारायणाची. लक्ष्मीची उत्पत्ती कुठून झाली आहे? समुद्र मंथनातनं 14 रत्न बाहेर पडले, त्यातली एक लक्ष्मी सुद्धा होती. ज्यावेळेस समुद्र मंथनातनं लक्ष्मी बाहेर पडली, लक्ष्मी येऊन उभी राहिली. लक्ष्मीच्या हातामध्ये काय होती? वरमाळा होती. काय होती? वरमाळा होती. आणि ही वरमाळा घेऊन उभी असलेली लक्ष्मी देव देवता यक्ष गंधर्व राक्षस असे सगळे त्या समुद्र मंथनाच्या ठिकाणी होते. आणि या सगळ्यांनी पाहिलं की ही लक्ष्मी आपल्याजवळ असली पाहिजे. या जगात असा कोणता व्यक्ती नाही आहे की त्याला लक्ष्मी प्रिय नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे काय असली पाहिजे? लक्ष्मी असली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी रांग लावली. एका रांगेमध्ये उभे राहिलेत आणि एका रांगेमध्ये उभे राहून देव देवता यक्ष गंधर्व राक्षस सगळे म्हणायला लागले, लक्ष्मी माझी झाली पाहिजे, लक्ष्मी माझी झाली पाहिजे. लक्ष्मीने सांगेल माझी इच्छा, मी ज्याच्याकडे जाईल त्याच्याचकडे जाईल, ज्याच्याकडे थांबायचं त्याच्याचकडे थांबेन. म्हणाले तुम्ही एका रांगेमध्ये तर उभं राहा. सगळे एका रांगेमध्ये उभे आहेत आणि पहिला नंबर लावला नारद मुनींनी. कोणी लावला? नारद मुनींनी. नारदांकडे लक्ष्मी मातेने पाहिलं. म्हणाले, नारदा हे काय लावलंय तुम्ही पण? म्हणाले, या जगामध्ये असा कोणी सुटला नाही की ज्याला लक्ष्मी प्रिय नाहीये. लक्ष्मीने सांगितलेला सिद्धांत तुम्ही शांतपणे श्रवण करा आणि तो लक्षात ठेवा कायमस्वरूपी. लक्ष्मीने सांगितलं काय? नारदा हे सगळे इथे येऊन उभे आहेत, खरं आहे, या सगळ्यांना माझी आवश्यकता आहे, यांना मी त्यांच्याकडे असावी असं त्यांना वाटतं. परंतु माझा एक प्रश्न तुला असा आहे की त्या क्षीरसागरामध्ये जो शेषशय्येवरती विराजमान झालाय तो कोण आहे? म्हणाले, तो नारायण आहे. म्हणाले, तो इथे का नाही आला? त्यावेळेस नारदांनी सांगितलं की त्याला तुझी गरज. काय सांगितलं? नारायणाला तुझी गरज नाही, तू तिथे जाऊ नकोस, कारण त्याला तुझी गरज. मग लक्ष्मीने दिलेलं उत्तर आहे, सुंदर उत्तर आहे, ते लक्षपूर्वक आहे का? त्यावेळेस लक्ष्मीने सांगितलं ज्याला माझी गरज नाही त्याच्याकडे मी आधी जाते. नुसती जात नाही तर भरपूर वेळासाठी थांबून सुद्धा, भरपूर वेळासाठी नाही तर कायमस्वरूपी थांबते. म्हणाले, आता मी तुम्हाला नाही प्राप्त होणार, ज्याला माझी गरज नाही मी चालली त्याच्याकडे. मग कुठे गेली ती? नारायणाकडे गेले. आणि म्हणून लक्ष्मीचा विवाह नारायणाशी झाला. म्हणून त्या ठिकाणी आपण नारायणाला एका नावानं ओळखतो. ताड बसा, हात जोडानी जयघोष करा. बोलिए लक्ष्मी नारायण भगवान की जय. त्या दिवसापासून नारायणाचं नाव लक्ष्मी नारायण झालं. नारायणाचं फक्त एकट्याचं मंदिर धनेर आमळी व्यतिरिक्त मला तरी वाटतं की पद्मनाभ स्वामी मंदिर आहे आणि त्याच्यानंतर दुसरं कुठलं मंदिर नाही आहे जे शेषशय्येवरती आहे. पद्मनाभ स्वामींचं मंदिर ज्या ठिकाणी खजाना होता भरपूर मोठा,
अजूनही एक दरवाजा उघडायचा बाकी, एवढा खजाना आहे तिथे. तसंच एक मंदिर आपल्या निझर पासून जर तुम्ही वरच्या भागाला निघालेत, नंदुरबार साक्रीनंतर मग तुम्हाला सुरत हायवे लागेल आणि सुरत हायवे पासून थोडं मध्ये गेलेत ना तर त्या ठिकाणी एक धनेर आंबळी म्हणून एक गाव आहे. 2 गाव आहेत, धनेर आणि आंबळी. या धनेर आंबळीला विष्णूचं एक मंदिर आहे. त्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की त्या विष्णुमूर्तीच्या नाभीतून पाणी पाझरत असतं. पाणी नेहमी त्या मंदिरामध्ये ओलसरपणा असतो, मूर्ती पूर्ण ओली असते. मागे काही पर्वत नाही, काही नाही. मूर्ती आहे, मंदिर आहे. अनिसवाले जे आहेत ना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यांनी येऊन तिथे अनेक संशोधन करून पाहिले, पण काहीही एक सापडू शकलं. आजही त्या ठिकाणी त्या नाभीतून पाणी बाहेर पडतं. माय बापू, पाणी पाझरतं आहे. जीवनात एकदा तरी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घ्या. अधिक महिन्यामध्ये, श्रावणामध्ये त्या ठिकाणी विशेष महत्त्व सत्यनारायण महापूजेचं सुद्धा आहे. माय बापू, सत्यनारायणचा प्रसाद शेकतात का? कम म्हणता आहे शुभ नाही रा मगच शुभ नाही रा. वास भारी येतोय ना. हां, बोला राधे 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 राधे. ताट बसा बरं, दोघं हात वरती करा बरं. राधे राधे. वा. विष्णू नारायण सगळे जे मंदिर आहेत ना, ते बाकी इतर मंदिरं जे आहेत ना, ते मंदिरं फक्त आणि फक्त लक्ष्मी नारायणाचे सापडतात. फक्त हे 2 मंदिरं अशी आहेत की फक्त नारायणाची मंदिरं आहेत. लक्ष्मी नारायण स्वरूप त्यांचं पडलं. आणि लक्ष्मी नारायणाचा स्वरूपामध्ये भगवान आजही उभे आहेत. लक्ष्मीने सांगितलेले शब्द पुन्हा एकदा रिपीट करावेसे वाटतायत मला, पुन्हा एकदा तुम्हाला सांगावेसे वाटतायत. लक्ष्मीने सांगितलं होतं की ज्याला माझी गरज नाही त्याच्याकडे मी आधी जाते. म्हणून अंबानीकडे असताना सुद्धा एक रिचार्ज मारला का 50 रुपये त्याला जातात. त्याचं वाढतंच आहे आणि आपलं कमीच होत आहे. हां, कारण लक्ष्मीचा गुणधर्म आहे, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याच्याचकडे ती लक्ष्मी नेहमी जात असते. त्याला गरज नाही, तो म्हणतो आता आली नाही तरी चालेल, पण ती गेल्याशिवाय राहत नाही. बोला राधे राधे. गेल्याशिवाय राहत नाही, तो लक्ष्मीचा नियम आहे. मग आपल्या घरची लक्ष्मी स्थिर राहायला पाहिजे तर काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातनं, आणि समुद्रमंथनातूनच शंखसुद्धा निघाला, लक्ष्मीसुद्धा निघाली. म्हणून शंख आणि लक्ष्मीचं नातं झालं भावा बहिणीचं नातं शंख लक्ष्मीचं असल्यानं बायकोला जर खुश ठेवायचं असेल तर तिच्या भावाला खुश ठेवायचं, हा नियम आहे. तसं लक्ष्मी खुश राहिली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्या लक्ष्मीने स्थिर राहिलं पाहिजे असं वाटत असेल तर घरामध्ये न वाजणारा शंखाची पूजा आपण केली पाहिजे. जो वाजणारा शंख त्याची पूजा करू नका, तो फक्त वाजवण्यासाठी वापरा. आणि न वाजणारा शंख लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी त्या शंखाची पूजा आपण केली पाहिजे. जो उतार भाग आहे, जो मोकळा भाग असतो तो ह्या दिशेला असतो. जिकडनं वाजवला जातो शंख तो दक्षिण दिशेला असतो. त्याच्यामध्ये नेहमी पाणी भरलेलं असलं पाहिजे. शंख धुतल्यानंतर शंखाला पुसू नका. शंख धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाका. एक चंदन अष्टगंध असेल तर अष्टगंध लावा. त्याच्यावरती तांदूळ वाहा आणि एक तुळशीपत्र पालथं त्याच्यावरती ठेवलं पाहिजे आणि रोज त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. संध्याकाळ झाली त्या शंखातलं पाणी असतं, आरती लावत असताना दिवाबत्ती करीत असताना त्या शंखातलं पाणी काढा आणि आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडून द्या. तुमच्या घरातली लक्ष्मी स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप हो. हा झाला पहिला उपाय. आणि दुसरा उपाय, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जिथे नारायण असतात ना तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असतं. तुम्हाला मला सांगावं असं वाटतंय, जरी आपण 50 रुपयाचा रिचार्ज टाकतो आणि त्या लक्ष्मीपतीजवळ म्हणजे अंबानीजवळ पैसा तो 50 रुपये आपला निघून जातो, त्याच्याकडची लक्ष्मी वाढते. त्याचं कारण दुसरं तुम्हाला सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्याचा चतुर्थीला गणपतीच्या मंदिरात सिद्धिविनायकला जाण्याचा नियम कधी चुकला नाही. दर मंगळवारी महालक्ष्मी टेम्पल समोरच आहे अँटेलियाचा, तो दर मंगळवारी
अनवाणी पायाने फुल सिक्युरिटीसह महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. तो करोडपती असून सुद्धा देवनामस्मरण त्याने कधी सोडलं, देवाची सेवा कधी त्याने सोडली नाही. पण काही वेळेस आपल्याकडं काही आलं तर आपल्याकडनं ते देवनामस्मरण सुटून जातं मायबाप हो. एवढा अब्जाची करोडपती असताना सुद्धा त्याने कधी देवनामस्मरण सोडलं नाही. कारण संत म्हणतात की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जो नित्यनेमाने भगवंताचं नामस्मरण करतो ना त्याच्यासोबत नारायण असतात आणि नारायण एकटे राहत नाही. जिथे नारायण तिथे लक्ष्मी वास्तव्याला राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर नारायणाची उपासना आपण केली पाहिजे. बोला राधे राधे. हे नाम एवढं महत्वाचं आहे, ते नित्यनेमाने झालं पाहिजे. आपल्या श्वासाची माळा बनवली पाहिजे. एक श्वास घेतला की राम कृष्ण, पुन्हा तो श्वास सोडा, पुन्हा श्वास घ्या, पुन्हा कृष्ण राम म्हणा, पुन्हा सोडा. माळा घेऊन बसण्याची गरज नाही आहे मायबाप. माळा घेऊन बसण्याची गरज नाही आहे. ती माळा घेतली तर उलट आपलं मन लागत नाही. मी तुम्हाला सांगून गेलो की मन हे लागत नाही, मन चंचल सांगितलं आहे. बहिणाबाईंच्या त्या कवितेतले शब्द तुम्हाला सांगितले की मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिरी एक ते पिकातच. मग ती माळा घेऊन बसताना मन लागत नाही ना. मग मन लागण्यासाठी काय केलं पाहिजे? माळा घेऊ नका, तुमचा श्वास आहे त्या श्वासाची माळा बनवा. श्वास घ्या, देवाचं नामस्मरण घ्या, पुन्हा सोडा, पुन्हा घ्या, पुन्हा सोडा. असं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपलं आयुष्यही वाढतं आणि भगवंताचं नामस्मरण केल्याचं परिपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. एका भजनामध्ये सुंदर सांगितलं आहे. काय म्हटलं आहे? सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. अब तुम्हारी से है मेरा क्या काम, अब तो दुनियादारी से है मेरा क्या काम. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. शिव के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. शिव की माला जपते जपते हो गई सुबह शाम. शिव जी की माला जपते जपते हो गई सुबह शाम. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. से सिमरू में शिव का नाम. नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो. आता ज्यांनी ग्रंथाचा आदर सत्कार केला, व्यासपीठाचा आदर सत्कार केला असे आमचे यजमान, ज्यांच्याकडे माझी धानोऱ्याला कथा झाली होती असे आमचे मुकेश भाई या धर्ममंडपात आलेत. आयोजक परिवाराच्या वतीने प्रेमासहर्ष स्वागत. बोला राधे राधे. मुकुंद भाई बोला राधे राधे. राधे राधे. चहा तयार केलाय का? आहे ना? તમારા થી મારો આવાજ સારો, જોરથી જરા. રાધે રાધે. વાહ વાહ. આખાને રૂમ મેથી દાબી દીધો आवाज. हा बाल्कनी मध्ये सुद्धा बसलेत. श्री राधे.
काय विषय? नित्यनेमानं नामस्मरण झालं पाहिजे, कारण विष्णुस्मरण नामस्मरण झाल्याशिवाय भगवंत प्राप्ती होऊ शकत नाही. भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला लक्ष्मी स्थिर कधीही सापडणार नाही. म्हणून लक्ष्मी स्थिर व्हावी असं वाटत असेल तर भगवंताचं नाम घ्या. राजा परीक्षितांना प्रश्न विचारला, म्हणाले ज्याला बोलता येतं त्याचं खरं आहे, पण ज्याला बोलताच येत नाही, ज्याच्या मुखामध्ये वाचाच नाही, अशाने काय केलं पाहिजे? म्हणाले त्यावेळेस स्वतः म्हणता शौनका मैत्रिय म्हणता विदुरा शुकाचार्य म्हणतात, राजा त्रिकुट नावाच्या पर्वतावरती गजेंद्र नावाचा एक हत्ती होऊन गेला. म्हणाले ज्यावेळेस त्रिकुट नावाचा पर्वत आपण ऐकतो, ज्यावेळेस गजेंद्र नावाचा हत्ती हा शब्द आपण ऐकतो ना, त्यावेळेस लगेच आपल्याला क्लिक होतं की गजेंद्र कोण होता. आपलं मन लगेच सांगायला लागतं, मग ही कथा मला माहिती आहे, आय कथा होय सांभळेली छे. इनामे एक हत्ती होतो, तिने एक मगरे पकडी લીધું, तिने खेची લીધું, तिये भगवानने एक फुल अर्पण કર્યું અને ભગવાન तिने લેવાને આયા. એટલું નહીં છે બાપ, આ કથા म्हणजे ફક્ત કંઈ ભાકડ કથા નહીં મળે. तिनामे एक तत्व ધ્યાનપૂર્વક તમે સાંભળો. तिनामे જે તત્વ છે તે તત્વ મહત્વનું છે. પહેલેથી શરૂઆત કરવાથી સારું છે, પાછળથી આપણે શરૂઆત કરે. પછડી શું થયું તું? ગજેન્દ્રનો પગ ધર્યો મગરે અને ગજેન્દ્રને પાણી મેં ખેંચવા લાગ્યા. કોણ? मगर. मगरानं गजेंद्राचा पाय धरला आणि पाय धरल्यानंतर त्या मगराने गजेंद्राला म्हणजे हत्तीला खेचलं. मला एकानं प्रश्न विचारला, महाराज हत्ती किती मोठा असतो, मगर किती लहान असतो, मग त्या मगराला खेचण्याची ताकद कुठून आली? म्हणाले महाराज एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. मगर हा पाण्यामध्ये राहणारा प्राणी आहे, हा बाहेर आल्यानंतर त्याची ताकद दाखवू शकत नाही. मगराची ताकद ही पाण्यामध्ये आहे आणि हत्तीची ताकद ही भूतलावावरती आहे. पाण्यामध्ये हत्तीची ताकद काम करत नाही. मगराने पाय धरला आणि ज्यावेळेस भगवंताला फूल गजेंद्रानं अर्पण केलं आणि गजेंद्राने फूल अर्पण केलं, फूल अर्पण केल्या केल्या भगवान गरुडावरती बसले आणि गजेंद्र मोक्षासाठी म्हणून येऊन गजेंद्रासोबत समोर येऊन उभे राहिले. त्याही वेळेस एक गोष्ट आपल्या विशेष निदर्शनात यायला पाहिजे की गजेंद्राने बोलवलं, गजेंद्राने स्मरण केलं, पण आधी उद्धार केला तो मगराचा. कारण काय? गजेंद्रानं ज्याने बोलवलं त्याचं काम आधी झालं पाहिजे ना, त्याचा उद्धार आधी झाला पाहिजे ना, पण मगराचा उद्धार होतो त्याचं कारण काय? त्या ठिकाणी एक तत्व, सगळ्यात मोठं तत्व या ठिकाणी शुकाचार्य महामुनींना राजा परीक्षिताला सांगावंसं वाटतंय. ते म्हणतायत की म्हणाले गजेंद्राचे पाय धरले त्या मगराने. गजेंद्र हा भगवत भक्त होता, भगवंताचा भक्त होता, भगवंताची सेवा करणारा होता. या ठिकाणी शुकाचार्य महामुनी म्हणतायत की जो भगवत भक्त आहे, जो भगवंताची सेवा करतो, जो देवनामस्मरण करतो, आयुष्य आपलं परमार्थामध्ये व्यतीत करतोय, त्या माणसाचे पाय जरी धरले ना तरी सुद्धा त्या माणसाचा आधी भगवंत आपल्याला मोक्षाला नेल्याशिवाय राहत नाही. भक्ताचे पाय धरल्याने एवढा फायदा होऊ शकतो, तर आपण हे जरूर केलं पाहिजे. मायबाप हो, बोला राधे राधे. वाह रे वाह, जुगाड़ने मानू पड़े. हाँ अरे उल्टू करो ना. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे 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 राम 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 सीता राम राम राम.
हरे राम 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 सीताराम राम राम सियावर रामचंद्र भगवान की जय। त्रिकुट नावाचा पर्वतावरती गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या परिवारासोबत राहतोय। आनंदी आनंद चाललंय, सगळ्या प्रकारच्या सुखसोयींनी युक्त असणारं ते वन, आणि त्या वनामध्ये आनंदानं राहणारा गजेंद्र त्याच्या परिवारासोबत मुलांचा सांगण्यावरनं विहारासाठी म्हणून एका सरोवराच्या काठावरती जायला निघालाय। सरोवराच्या काठावरती विहार करण्यासाठी मुलांच्या सांगण्यावरनं निघालाय। आपला स्वतःचा संसार गजेंद्राच्या जागेवरती आपल्याला ठेवायचा आणि आपल्या जीवनामध्ये काय घडतं, काय योग्य घडतं, काय चुकीचं घडतंय याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे मायबापो हो। गजेंद्राचं सगळ्यात जास्त प्रेम होतं ते आपल्या पत्नीवरती, आपल्या मुलांवरती। याला माहिती होतं माझी मुलं आणि माझी पत्नी माझ्यासाठी काहीही करू शकतात। हाच गजेंद्राचा विश्वास प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये असतो मायबापू, म्हणून राब राब राबतो तो मनुष्य। रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही। रात्री 12ला लाईट येणार असेल तरी तो रात्री 12 वाजता मोटर चालू करायला शेतामध्ये निघून जातो मायबाप हो। त्याला माहिती असतं जर यंदाचं पीक पिकलं नाही तर आपल्या मुलाची ट्यूशन फी आपल्याला भरता येणार नाही, आपल्या मुलाला नवे कपडे घेता येणार नाही, आपल्या घरामधल्या सगळ्या सुखसोयी आपल्याला योग्य पद्धतीने ठेवता येणार नाही। रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता कधीही बस फक्त परिवारासाठी समर्पित असणारा तो पिता कुठलाही विचार करत नाही मायबाप। गजेंद्र सुद्धा तसाच आहे, आपल्या परिवारासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत करतोय। त्याचा पूर्ण विश्वास होता आपल्या पत्नीवरती आणि आपल्या मुलांवरती। पण गजेंद्राला माहिती नव्हतं की या जगामध्ये कोणीही कोणाचं नाही है। आप जिसे आप अपना कहते हो वो अपना कब पराया हो जाता है वो किसी को समझता भी नहीं है। अपने कब पराये हो जाते हैं। दोन भाऊ असतात, दोघं भाऊ गुणा गोविंद्याने राहतात आणि त्यांचे लग्न होतात, हळूहळू वाद व्हायला लागतात आणि दोघं एवढ्या लांब निघून जातात, एवढ्या लांब निघून जातात। भिंत एक असते पण भाऊ दुरावलेले असतात मायबाप हो। आमच्या वसंतभाईंसाठी आणि आमच्या ओंकारप्पांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे। मी अशीही कथा केल्या आहेत, की दोन भाऊ, एका भावाच्या अंगणामध्ये कथा आहे आणि दुसरा भाऊ त्या कथेला येत नाहीये। त्याच्याही अंगणामध्ये मंडप आहे आणि याच्याही अंगणामध्ये मंडप आहे। याच्या अंगणात स्टेज आहे, त्याच्या अंगणात मंडप येतोय, तो दरवाजा लावून घरात बसलेला आहे मायबाप हो। जोरदार खरोखर एकदा टाळी झाली पाहिजे दोघांसाठी। इतक्या लवकर भागवताची कथा ठरवली, अगदी बस 3-4 दिवसामध्ये सगळं नियोजन, आणि असं तसं नाहीये, जोरदार नियोजन। आमच्या मुकुंददादा आणि हेमकांत भाईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आज हे जे काही होत आहे ना, हे त्यांची पण फार मोठी मेहनत आहे। दुरावतोय मनुष्य, इंटरनेटच्या माध्यमातून मनुष्य जुळवला जातोय, जोडला जातोय आणि एकमेकापासून तो दुरावतोय। एकदा काय झालं माहिती काय, एक व्यक्ती, एक माझा मित्र होता, तो मित्र त्याचा एक मित्र होता फेसबुकवरती, त्याचे वडील वारले म्हणून त्याने टाकलं भावपूर्ण श्रद्धांजली। मी सांगितलं कोणाला टाकतो, म्हणाले माझा एक खास मित्र आहे, चांगला मित्र आहे, त्याचे वडील वारलेत म्हणाले, म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली। संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी त्याच्यासोबत मी खाली पार्किंगमध्ये फिरायला गेलो। पार्किंगमध्ये तयारी चाललेली होती, त्याला माहिती मिळाली की आपल्या बिल्डिंगमध्ये कोणीतरी बाबा वारलेत आणि तेवढ्यात वरून ते प्रेत आणलं गेलं आणि ते प्रेत धरून आणणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता। याचा गेल्या 12-13 वर्षापासून जो फेसबुकला मित्र होता ना, तो मित्र त्याच्याच बिल्डिंगला राहायचा आणि त्याच्याच बिल्डिंगमधल्या त्याच्या मित्राचे वडील वारले होते, तरी याला माहिती इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेला आहे, परंतु एकमेकापासून माणूस दुरावतोय मायबाप हो। एका रूममध्ये 10 लोक बसलेले असतात, त्या 10 लोकांपैकी साधारणतः 9 लोकांच्या हातामध्ये मोबाईल असतो
आणि हे मोबाईलवरती एकमेकांशी चॅटिंग करतात, एकमेकांशी बोलायलाही कोणाला वेळ राहिलेला, एकमेकांपासून दुरावतोय मायबाप मनुष्य. पूर्वी याची गॅरंटी तो, त्याची गॅरंटी तो, त्याची गॅरंटी तो घेऊन टाकायचा. गावात एखादा फोन यायचा, भाई त्यांनी छोकरी केम काही छे, गाम में ती कई लाखे, बस एकदम बिंदास તમે કરો, કાંઈ ટેન્શન લવો નહીં, મારી જવાબદારી. આવડા જવાબદારી લેવાની કોણે કરાર થતું? ભાઈ બઠ્ઠું સારું છે પણ તમે તમારો તપાસ કરી લો, મોકળા થઈ જાજો. કોઈ भी किसी का नहीं है, कोई कोणू નથી, कोणी कोणाचं नाही. आपल्याला वाटतं की पत्नी आपली आहे, पत्नीला वाटतं नवरा आपला आहे, या दोघांना वाटतं मुलं आपली आहेत, पण सगळं खोटं आहे. एकदा काय झालं, एक व्यक्ती मेला, जेवण केलं, झोपला आणि झोपलेलाच राहून गेला. त्याची बायको तो दोघंच घरामध्ये होते. या तिच्या नवऱ्याला अंगठ्या घालायची सवय होती. 5 बोटांमध्ये 5 अंगठ्या होत्या, दुसऱ्या एका हातामध्ये 2 अंगठ्या होत्या. इने विचार केला, याचा अंग थंड लागतंय, श्वास घेत नाहीये, कदाचित हा देवा घरी गेला. रडली नाही ती पठ्ठी, रडली नाही. सगळ्यात आधी तिने विचार केला, बाहेर कोणी नाही ना, कोणी नाही. दरवाजा लावला हळूच. पहिल्या बोटातली अंगठी, दुसऱ्या बोटातली अंगठी, तिसऱ्या बोटातली अंगठी, चौथ्या बोटातली अंगठी, 5व्या बोटातली अंगठी, 7च्या 7 अंगठ्या 7 बोटांमध्ये होत्या. त्या सगळ्या काढल्या. गळ्यामध्ये चैन होती सोन्याची, ती काढली. एक रुमाल घेतला, त्या रुमालामध्ये गाठोडी बांधली आणि ती गाठोडी तिने कुठे ठेवली? कुठे? कपाटात नाही ठेवली. तिला माहिती होतं आपल्या नंदा येतील, कपाट चाफल तिला. तिने ती घेतली आणि तो नवरा झोपलेला होता ज्या कॉटवरती, छोटंसं असं घर होतं, त्या कॉटवरती असलेल्या त्या नवऱ्याच्या बरोबर वरती एक फळी होती, फळीवरती जुने पत्र्याचे बिस्किटचे डबे होते. तिला माहिती होतं हे डबे चापलायला कोणी जाणार नाही, डब्यात कोणी काही ठेवतं का? पत्र्याच्या डब्यात ठेवतं कोणी? कोणी नाही ठेवत. म्हणून तिने ती युक्ती लढवली आणि तो डबा उतरवण्यासाठी गेली, पण त्या डब्याच्या फळीपर्यंत हात काही पुरेना, कारण हा भाऊ झोपलेला होता इथे कायमचा. हिने एका क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही, एका क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही. स्वतःचा नवरा ज्याने आयुष्यभर हिच्यासाठी नाही त्या सुविधा पुरवल्या, अरे जे हवं होतं ते दिलं, आणि तो नवरा मेलेला पडलेला असताना त्याच्या हातातलं सोनं आपल्याला भेटावं ही इच्छा मनामध्ये धरून डबा काढण्यासाठी म्हणून वरती चढली. ती कशी चढली? तिचा हात पुरत नव्हता, काहीतरी घ्यायला म्हणून बाहेर जाईल, कोणी पाहिल म्हणून तिथे नवरा झोपलाय, नवऱ्याच्या छातीवरती पाय ठेवला आणि डबा काढला मायबाप होतीने, आणि त्या डब्यामध्ये त्या सोन्याच्या वस्तू ठेवल्या. मायबाप हो, सोन्याच्या वस्तू ठेवल्या. या जगामध्ये जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे ना, तोपर्यंत आपली किंमत. एकदा हा राम निघून गेला ना, बायको सुद्धा आपली किंमत ठेवू शकत नाही, कारण या जगात कोणी कोणाचं नाही आहे ना, कोणीही कोणाचं नाही आहे. म्हणून सांगितलं एका ठिकाणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगे सोय रे, कोण कुणाचे सगे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी,
नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी दोन दिवसाची तुझी जवानी, 2 दिवसाची तुझी जवानी, पुढे नाही टिकणार आहे आता, पुढे न टिकणार नाही आता, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे, नाही कोणाचे, नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. स्वतःचा नवरा झोपलेला असताना सुद्धा, कायमचा झोपलेला असताना सुद्धा तिने एका क्षणाचा विलंब न करता डबा काढला आणि त्या डब्यामध्ये सोनं चांदी जे असेल नसेल ते ठेवलं मायबाप हो, कारण या जगात कोणीही कोणाचं नाही. खूप वाटतं आपल्याला ना. एकदाडे सुदैव एक भाईनी घेरवाली गई उच्चा, एटलो रडवा लाग्यो, एटलो रडवा लाग्यो, एटलो रडवा लाग्यो, रडता 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 हैराण होऊन गेला तो. इतका रडला. त्या बाईला काय केलं माहिती, गावातल्या लोकांनी त्या किडीवरती झोपवलं आणि किडीवरती झोपवल्यानंतर तिला उचलून घेऊन जायला लागले. कुठे घेऊन जात होते, कुठे नेतात मेल्यावर? स्मशानामध्ये. याला एक एक आठवायला लागलं. इतका रडतो, इतका रडतो, इतका रडतो, इतका रडतोय, काय सांगावं. सगळ्या गावातल्या लोकांना वाटलं किती प्रेम आहे. आणि नेमकं घडलं असं, हा रडत होता, तिला घेऊन जात होते, हा रडत होता, तिला घेऊन जात होते. आणि घेऊन जाणारे लोक चारी धरलेले होते असे. ती जी किडी होती ना ती स्टीलची होती. स्टीलची किडी घेऊन जाता 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 बरोबर असा टन होता. किडी स्टीलनी होती आणि ते जवा लागे. आणि जता जता सुतही मला मेके एम कॉर्नर पेनू घेर होतून ते घेरणी आंगळांबरोबर इलेक्ट्रिसिटीनो पोल होतो. आणि बरोबर ते किडी लई जता 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 किडीनो स्पर्श, किडी टच थई ते इलेक्ट्रिसिटीना पोलने. आणि जेवी टच थई तेवी बठावे छोडी દીધું. करंट लाग्यो. जेवू करंट लाग्यो, जेवू छोड्यो तेवू ते उठीने उभी रही. कोण गहेली. आणि जेवी ते उभी रही तेव्हा रडता रडता फजितो थयो. रडता 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 अजून जास्त रडायला लागला. आणि तेवढ्यात तिला घरी घेऊन गेले. तिला पुन्हा एकदा आंघोळ घातली. मस्त 10 वर्ष संसार केला. किती वर्ष? केटला वर्ष संसार करू? 10 वर्षा संसार करू. आणि संसार करवा फई संसार कर्यो 10 वर्ष. आणि 10 वर्षा संसार करा भई वही ते गई. क्या पोछाड़ानो टाइम आयो. आय वखते कीड़ी सानी लीधी. सानी लाकडानी लीधी. तिने मालम होતું वही जर टच થઈ ગઈ તો
लाकडान किडी पेली धू दोरी बांधी पक्की भांडवण किती आहे बघ ते तो होशेबी दाबाई जयंती रे हा आणि वही बरोबर तेच टन आयो आय रडता रडता ए भाई देखो जो रे दूरती चालो रे दूरती चालो लोक के શું થઈ હા શું થઈ એને યાદ આવી ગઈ ती धाडे તમે ટચ કર્યું 10 વર્ષ સહન કરવું પડ્યું हावडा जास्त सहन करवानी कॅपॅसिटी हावडा नंबर मारो लागशे की हावडा हा परिस्थिती विकट आहे माय भाऊ कोणी कोणाचं नाही कोणी कोणा गजेंद्राला तर इतका विश्वास होता की बस हे सगळे माझे आहेत पण असं झालं हा जसा सरोवरामध्ये पाण्याला स्नान करायला उतरला ना स्नान करायला उतरल्यानंतर एका मगरानं त्याला धरलं आणि धरलेल्या त्या गजेंद्रानं मुलांकडे पाहिलं पत्नीकडे पाहिलं कोणीही मदतीला यायला तयार नाही शेवटी समजून चुकलं की आता आपल्याला या जगामध्ये एकमेव आपला वाली आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त नारायण म्हणून त्याने एक फुल घेतलं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं भगवान नारायण गरुडावरती बसले आहेत आणि गरुडावरती बसल्यानंतर हे हरी म्हणून आवाज दिला गेला आहे हे हरी म्हणून जसा आवाज दिला हरी स्वतः गरुडावर बसून गजेंद्रासमोर येऊन उभे राहिले गजेंद्रानं भगवंताला नतमस्तक होऊन प्रार्थना केली पुन्हा एकदा भगवंता या जगामध्ये कोणीही माझ्या कामात आलं नाही फक्त एकमेव तू आहेस तू कामात आलास तुझ्याशिवाय या जगात माझ्यासाठी कोणीही महत्वाचं नाहीये गजेंद्राला तर मोक्षपद दिलं परंतु या मगराला सुद्धा सगळ्यात आधी मोक्षपद दिलं पाहिजे हो नावाचा गंधर्व देव इंद्रधूम्न नावाचा राज्याचा दृष्टधूम्न नावाचा तो राजा होता गजेंद्र त्यावेळेस गजेंद्राला कळून चुकलं की या जगात कोणीही कोणाचं नाहीये या जगात एकमेव भगवंत आपला आहे आणि भगवंताला आपलंसं करणारं भगवंताचं नाम आहे म्हणून या नामाचं साधन आपण केलं पाहिजे नामाचं साधन केलं पाहिजे बोला राधे राधे राजा परीक्षिताने पुन्हा हात जोडले म्हणाले नामाचं साधन तुम्ही म्हणतात तुम्ही मला या दोघं कथा सांगितल्या फार गोड वाटल्या हो पण एखादा जर राक्षस कुळामध्ये जन्म घेतो आणि राक्षस कुळामध्ये जन्म घेऊन जर भगवंताचं नामस्मरण करतो तर भगवंत त्या राक्षसाचा मुलाची सुद्धा मदत करू शकतात का म्हणाले हो जरूर करू शकतात श्रीमद भागवतामध्ये म्हणाले गोड कथा आली आहे ज्या हिरण्यक्षाचा वध वराह नारायणानं केला ना त्याच हिरण्यक्षाचा एक भाऊ होता हिरण्यकश्यपू या हिरण्यकश्यपूने आपल्या भावाला वधलेल्या नारायणाचं नामस्मरण माझ्या राज्यामध्ये कोणी करायचं नाही असं ठरवून ठेवलं होतं आणि सगळ्यांना फतवा जारी केलेला होता याने विचार केला आपला शत्रू नारायण आहे नारायणासोबत आपण उभं राहत असताना नारायणासमोर युद्ध करीत असताना आपल्याकडे ताकद जास्त असली पाहिजे त्याच्यापेक्षाही आपण बलशाली असलं पाहिजे म्हणून हा तप करायला गेला आणि तप करायला गेलेला हिरण्यकश्यपू एका झाडाखाली जाऊन बसला बायकोला सांगितलं मी तपाला जातोय आणि एका झाडाखाली जाऊन बसला आसन स्थिर केलं आणि त्या ठिकाणी जाऊन याने बोलायला सुरुवात केली आहे जे काही तप असेल ते तप करायला सुरुवात केली आणि तेवढ्यात त्या झाडावरती बसलेला एक पोपट बोलला नारायण 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 याला तर इतका संताप झाला म्हणाले माझ्या शत्रूचं नाव ज्याने माझ्या भावाला मारलं त्या माझ्या शत्रूचं म्हणजे नारायणाचं नाव घेतोय हा आज माझ्यासाठी दिवस चांगला नाहीये तप सुरू करतानाच नारायणाचं नाव कानावर पडलंय दिवस चांगला नाही घरी गेला बायकोने विचारलं काय झालं हो कयाधूने विचारलं त्याला म्हणाले काही नाही ग माझ्या शत्रूचं नाव एका पोपटाने घेतलं म्हणाले कोणता शत्रू तुमचा भरपूर शत्रू तुमचे म्हणाले अगं तो ग तो 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 ज्याचं नाव मी घ्यायला म्हणाले भरपूर लोकांची नावं घेऊ देत नाही तुम्ही कोण तो अगं तो कयाधूला माहिती होतं याने एकदा सुद्धा नारायण सांगितलेलं नाही नारायण म्हटलेलं नाही आज याच्याकडनं म्हणून घ्यायचं म्हणून ती पुन्हा पुन्हा विचारते कोण तो अहो तो 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 ग तो नाही का ज्याने माझ्या भावाला मारलं अहो मला नाव नाही आठवत तुम्ही सांगा ना अगं तो पोपट बोलला ना नारायण 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 नारायण
म्हणाले हो खरंच तो नारायण बोलला. मला नाही वाटत पोपट कधी नारायण बोलेल का. म्हणाले हो तो पोपट नारायण नारायणाचं नामस्मरण करून घेतलं मायबापू हिने आणि नारायणाचं नामस्मरण केल्यामुळे त्या दिवशी जे बीज रोपण झालं ते प्रल्हादाच्या रूपामध्ये कयाधूच्या उदरामध्ये स्थिर झालं मायबापू हो. हा तपश्चर्येला गेला, तप करायला लागला आणि तप करताना कयाधू राजवाड्यामध्ये एकटी आहे हे साधलं देवदूतांनी इंद्रदूतांनी आणि या इंद्रदूतांनी कयाधूला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. नारदांनी हे सगळं पाहिलं. नारदांनी सांगितलं म्हणाले तुम्ही देव आहात, लोक काय म्हणतील याचा विचारही नाही का तुमच्या मनात. सोडवून घेतलं आणि त्याच वेळेस कयाधू गर्भारशी होती. 7वा महिना चालू झालेला होता आणि 7वा महिना चालू असताना नारद मुनी तिला आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले. आता नारदांचा आश्रम म्हणजे काही त्या ठिकाणी काही पिक्चरचे गाणे वाजणार होते का. नारदांचा आश्रमामध्ये नेहमी नारायणाचं नामस्मरण असायचं. सकाळ झाली की नारायण, संध्याकाळपर्यंत नारायण. हिच्या गर्भात बाळ वाढतंय. 7व्या महिन्यामध्ये कानातनं ऐकायला यायला लागतं मायबापू लहान पोरांना. आईच्या उदरामध्ये ऐकायला लागतात ते. याने नारायण 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 ऐकायला सुरुवात केली. सकाळ झाली की नारायण 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 शब्द उच्चार कानावर पडतोय. 9 मास 9 दिवस पूर्ण झाले. एक पुत्र झाला. नारायण नाव त्याचं ठेवण्यात आलंय. नारायण प्रल्हाद नाव त्याचं. नारायणाचा रूपातल्या त्या मुलाचं नाव प्रल्हाद ठेवलं गेलंय आणि प्रल्हाद हळूहळू मोठा व्हायला लागलाय. कयाधूला आणि प्रल्हादाला हिरण्यकश्यपू पुन्हा तपश्चर्येवरनं परत आल्यानंतर राजवाड्यामध्ये सोडायला नारद मुनी गेलेत. दोघांना सोडलं. मुलाला पाहिला, आनंद वाटला. शस्त्राने नाही, दिवसा नाही, रात्री नाही, चैत्र नाही, फाल्गुन नाही, सकाळी नाही, रात्री नाही, अशा परिस्थितीमध्ये मला मरणच नको म्हणाले. पशु नाही, पक्षी नाही, मला अशा परिस्थितीमध्ये मरण नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणाले तू म्हणतोयस तशा पद्धतीने तुला मरण येणार नाही. वरदान मिळालं. याला वाटलं आपण अमर झालो, पण याला देवाची लीला माहिती नव्हती. प्रल्हादाला पाहिलं, प्रल्हादाला जवळ घेतलं आणि प्रल्हादाने पुन्हा बापाच्या कानामध्ये जाऊन सांगितलं नारायण नारायण. छातीला लावलेल्या बाळ प्रल्हादाला आपल्या मुलाला दूर फेकून दिलं मायबाप हो. हिरण्यकश्यपूने म्हणाले तू कोणाचं नाव घेतो? माझ्या शत्रूचं नाव. आजपासून माझ्या शत्रूचं नाव माझ्या राज्यामध्ये चालणार नाही. जरी तू माझा मुलगा आहे तरी तुला त्याचं शासन होईल. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच झालं. मुलांना घेतलं आणि प्रल्हादाने त्या मुलांना नारायण 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 असं शिकवायला सुरुवात केली. याने काय करावं? मित्रांना बोलवावं, मित्र असे समोर बसावे, याने डोळे लावावे, दोघा हात असे ठेवावे आणि काय म्हणावं? हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि 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 ओम नमो नारायणा, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। ओ नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा। बाळद्रुहाला नारायणाचं नाव घेताना पाहिलं, हातामध्ये खड्ग होतं, खड्ग मारून फेकलं. अरे ज्या वेळेस त्या बाळद्रुहाला खड्ग मारून फेकलं ना, त्यावेळेस त्या बाळद्रुहाच्या गळ्यावरती मारून फेकलेलं, अंगावरती मारून फेकलेलं ते खड्ग राहिलं नाही, तर नारायणाचा नामस्मरणाचा प्रभावाने त्या खड्गाचा एक
फुलहार बनलाय, पुष्पमाळा बनली आहे आणि ती प्रल्हादाच्या गळ्यामध्ये जाऊन पडली. मायबाप हो, हे पाहून मात्र हिरण्यकश्यपूला आश्चर्य वाटलं, हे कसं काय घडलं. म्हणाले हा नारायण किती वेळा वाचवतो प्रल्हादाला, बघतोच म्हणाले. उकळत तेल होतं एका कढईमध्ये आणि त्या कढईमध्ये त्याला बसवण्यात आलं. मायबाप हो, त्या कढईतल्या उकळत्या तेलाला सुद्धा नारायणाचा नामस्मरणाचा प्रभाव एवढा चांगला होता की त्या फुलाच्या पाकळ्या होऊन गेल्या. मायबाप हो, हासा मरणार नाही म्हणाले. मग याला काय करावं. कयाधूला बोलवलं. ए कयाधू, मला सांग बरं, तुझा मुलगा आणि मी, आम्हाला दोघांना तू समोर ठेवलं तर आमच्या दोघांपैकी तुला प्रिय कोण जास्त आहे. प्रश्न पडला कयाधूला. म्हणाले सगळ्यात आधी तर तुम्ही प्रिय आणि तुमच्यामुळे मिळालेला माझा पुत्र त्यानंतर मला प्रिय. म्हणाले सगळ्यात आधी जर कोणाला सोडायचं झालं तर कोणाला सोडशील. म्हणाले तू कोणाला सोडशील म्हणून विचारलं. कयाधूने सांगितलं. म्हणाले तुमच्यासाठी मी मुलाला आधी सोडेल. म्हणाले कारण तुम्ही होते म्हणून तो पुत्र मला झाला. म्हणाले आधी तुमची जागा आहे, त्यानंतर पुत्र. प्रश्न पडला बघा. हिरण्यकश्यपू असं का विचारताय. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने एक वाटी कयाधूच्या हातामध्ये ठेवली. मायबाप हो, त्या वाटीकडे पाहिलं. कालकुट्ट काहीतरी औषध तिला दिसतंय. तिने विचारलं का हो, हे औषध कशाचं आहे, काय आहे हे औषध. त्यावेळेस त्या औषधाकडे बघताना हिरण्यकश्यपूने सांगितलं ह्या औषधाने तुझ्या मुलाला जीवनात कशाचाही त्रास होणार नाही, कारण तो जिवंतच राहणार नाही. म्हणाले हे विष आहे, विष. आपल्या मुलाला मारण्यासाठी आईच्या हातावरती विषाची वाटी ठेवली हिरण्यकश्यपूने. या विषाकडे आई बघतीये आणि आई हा विषाकडे बघत असताना आता काय करावं प्रश्न पडला. पण पतिआज्ञा महत्वाची होती. हिने ते विष घेतलं, भगवंताचं नारायणाचं नाव घेतलं आणि द्रुहाकडे बाळ प्रल्हादाकडे गेले. प्रल्हादाला सांगते हे बाळा, हे घे तुझ्यासाठी गोड गोड औषध आणलंय, तेवढं पिऊन घे. म्हणाले आई खरंच का ग हे औषध आहे. अरे बाळा तुला बरं वाटत नाही ना, त्याच्याने बरं वाटेल. म्हणाले आईच्या डोळ्यातल्या अश्रुधारा थांबायला तयार नाहीये. रडणाऱ्या आईकडे प्रल्हादानं पाहिलं आणि प्रल्हादानं जसं पाहिलं ना, ते कालकुट्ट असलेलं औषध आईनं दिलंय हा विश्वास, ही श्रद्धा ठेवून त्यानं गडगड 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 ते औषध प्यायलं. मायबाप हो, त्या औषधाचं सुद्धा माझ्या भगवंतानं नारायणाचा नामस्मरणाचा प्रभावानं त्या विषाचं सुद्धा अमृत करून टाकलं. मायबाप हो, हे सामर्थ्य माझ्या भगवंताच्या नामामध्ये आहे. माझा भगवंत सगळ्या प्रकारचे चमत्कार करू शकतो. होलिकेच्या जळत्या होलिकेच्या मांडीवरती प्रल्हादाला बसवलं. होलिका जळून भस्म झाली पण प्रल्हादाला काही झालं नाही. आता मात्र उंच शिखरावर नेलं गेलं, शिखरावरून खाली फेकलं. भगवंतानं अलगत त्याला जमिनीवरती ठेवलं. मायबाप हो, आता मात्र हिरण्यकश्यपूला क्रोध आलाय. हिरण्यकश्यपूने हात धरला प्रल्हादाचा आणि प्रल्हादाचा हात धरून हिरण्यकश्यपू राज दरबारामध्ये घेऊन येत आहेत. चल म्हणाले, ज्या नारायणाचं नाव घेतोय ना तो नारायण कुठे आहे मला दाखव. म्हणाले चल आपल्या राजवाड्यात, सगळ्यांसमोर विचारतोय तुला. राज दरबारामध्ये सगळी लोक बसलेली असताना हिरण्यकश्यपू प्रल्हादाला घेऊन राज दरबारामध्ये दाखल होत आहेत. अरे त्या राजाला हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधाने त्या प्रल्हादाकडे पाहतायत आणि प्रल्हादाकडे पाहत असताना त्या प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं ए प्रल्हादा पुढे कुठे जातोय, थांब. म्हणाले थांबल्यानंतर हिरण्यकश्यपूने विचारलं तू कोणाचं नाव घेतो. म्हणाले मी नाव घेतो माझ्या नारायणाचं. म्हणाले नारायण कुठे आहे तुझा. म्हणाले माझा नारायण जळी स्थळी पाषाणी सर्वत्र. माझा नारायणाला बघण्यासाठी डोळे लागत नाही. म्हणाले अंतर आत्माच पुरेसा आहे. म्हणाले नारायण कुठे आहे तुझा. म्हणाले तुम्ही सांगाल ना तिथे नारायण प्रगटू शकतो. म्हणाले अरे या स्तंभामध्ये तुझा नारायण आहे का. या स्तंभामध्ये तुझा नारायण आहे का. म्हणाले विचारलं आणि प्रल्हादाने सांगितलं हो माझा नारायण तुम्ही तिथे शोधाल तर तिथे सुद्धा आहे. संतापामध्ये क्रोधामध्ये गधेचा प्रहार केलाय त्या
स्तंभावरती आणि स्तंभामधून भगवान नृसिंह प्रगटले. बोलिये नरसिंह नारायण भगवान की जय. बोलिये नरसिंह नारायण भगवान की जय. हिरण्यकश्यपूशी युद्ध चालू झालंय माय बापू. आणि या युद्धामध्ये दोघांनाही वाटतंय की आता बस, यानं मला बोलवलं, मी आलोय ना, आता मात्र प्रल्हादासाठी म्हणून याला आपल्याला मारलं पाहिजे. जय विजयाच्या त्या शापासाठी म्हणून भगवंतानं नरसिंह नारायण अवतार घेतला. भगवंतानं त्याला घेतलं, उंबरठावरती घेऊन गेलेत, उंबरठावरती घेऊन गेलेत, उंबरठावरती घेऊन गेले. आणि उंबरठावरती घेऊन गेल्यानंतर भगवान बसलेत आणि भगवंताने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं माय बाप हो. आणि आपल्या नखांचा प्रहार केलाय. आणि नखांचा प्रहार करून हिरण्यकश्यपूचा वध करून टाकलाय. बोलिये नरसिंह नारायण भगवान की जय. प्रल्हादानं पाहिलं की आपल्या बापाला वधलंय, म्हणाले नरसिंह नारायणानं भगवंतानं. आणि त्याच वेळेस क्रोधामध्ये असलेले भगवान नरसिंह अत्यंत आकांत करताय. प्रल्हादानं सांगितलं, देवा आता शांत व्हा, देवा आता शांत व्हा. आणि त्यावेळेस प्रल्हादाकडे बघून नरसिंह नारायण शांत होतायत आणि एका राजसिंहासनावर जाऊन बसतात. आणि त्या ठिकाणी बसून प्रल्हादाला मांडीवरती घेतायत. प्रल्हादाला मारणारा सुद्धा भगवान होता आणि तारणारा सुद्धा भगवान होता. आपल्याही जीवनामध्ये जेव्हा ही संकट येतात ना, फक्त माझ्या रघुवीराला, माझ्या देवाला आठवण करा. माझा भगवान आल्याशिवाय राहणार नाही. कारण मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. चला राहू द्या. होगा उसका रक्षक दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ताली की सेवा करते हुए हे नारायण. स्वार्थ बिना प्रीत जोड़ो, कल क्या होगा इसकी चिंता. जगत पिता पर छोड़ो, क्या होनी क्या न होनी, क्या होनी क्या न होनी, सबका उसको जान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान. म्हणून संत सांगतात की आशा करावी परमेश्वराची, व्यर्थ नराची नसावी. या जगातल्या माणसाची आशा करू नका. एकदा त्याच्याकडे मागून बघा, तो दिल्याशिवाय राहत नाही. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे सगळ्यांसाठी. मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो शाम. जादू भरी बांसुरी बजाया ना करो. मोहन हमारे मधुबन में तुम आया न करो. शाम जादू भरी बांसुरी बजाया न करो. सूरत तुम्हारी देख के सलोनी सावली. सुन बांसुरी के राग में हम हो गई बावरी. सूरत तुम्हारी देख कर सलोनी सावरी. सुन बांसुरी की राग हम हो गई बावरी. माखने चुराने वाले,
माखन चुराने वाले दिल चुराया ना करो श्याम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो श्याम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। मोहन ने हमारे मधुबन में तुम आया ना करो, मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो। श्याम जादू भरी बांसुरी बजाया ना करो श्याम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। श्याम जादू भरी बांसुरी बजाया ना करो श्याम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। की सौगंध है तुमको, यमुना नदी के तीर पे तुम न मिलो हमको। अपनी यशोदा मात की सौगंध है तुझको, यमुना नदी के तीर पे तुम न मिलो हमको। इस बांसुरी के तान पे, इस बांसुरी के तान पे बिलमाया न करो श्याम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो श्याम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। मोहन ने हमारे मधुबन में तुम आया ना करो, मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो। श्याम जादू भरी बांसुरी बजाया ना करो श्याम, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। श्याम जादू भरी बांसुरी, जादू भरी बांसुरी बजाया ना करो। कृष्ण कन्हैया लाल की जय। भगवान नरसिंह नारायणानं प्रल्हादाचं रक्षण केलंय मायबापू हो। राजा परीक्षितानं हात जोडलेत, मला पुढील कथा ऐकायची मला सांगतात. कधी विस्तृत म्हणता, शौनका मैत्री म्हणता, विदुरा शुकाचार्य म्हणतात, राजा मन्वंतराचा काळ बदलला, रैवत नावाचं मन्वंतर स्थिर झालं, नवीन इंद्राची स्थापना झाली आणि नवीन इंद्राला भेटायला दुर्वास महर्षी गेलेत. जसा आपल्या गावचा एक सरपंच असतो, हा सरपंच आपण 5 वर्षातनं एकदा निवडून देत असतो, तसं इंद्रांचा सुद्धा एक राजा असतो, त्याला देवराज इंद्र म्हटलं जातं. हा इंद्र प्रत्येक मन्वंतरामध्ये नवीन असतो. रैवत नावाचं मन्वंतर स्थिर झालं आणि त्यावेळेस नवीन इंद्राची स्थापना गेली आणि ह्या इंद्राला भेटायला दुर्वासा ऋषी गेलेत. जसं सरपंच निवडल्यानंतर त्याचा सत्कार होतो ना, तसं देवांचा राजा निवडल्यानंतर त्याच्या आदरात इच्छासाठी सत्कारासाठी जातात देवदेवता ऋषीमुनी. तशी ऋषीमुनी गेलेत, तसं दुर्वासाही गेले आणि दुर्वासांनी काय केलं, आपल्या गळ्यामध्ये एक फुलहार होता, हा कधीही न कोमलणाऱ्या फुलांचा होता, तो काढला आणि देवराज इंद्राच्या गळ्यामध्ये टाकला. आणि जसा तो फुलहार गळ्यामध्ये टाकला ना, तसं इंद्राला संताप झाला. एक साधू संन्यासी त्यांच्या गळ्यातला निर्माल्याचा हार माझ्या गळ्यामध्ये टाकतात, माझा अधिकार काही एवढा लहान आहे का? मी देवांचा राजा आहे, देवराज इंद्र आहे. ज्या देवांचं नामस्मरण हे करतात, त्या देवांच्या नामस्मरण ज्यांचं करतात, त्या देवांचा राजा मी आहे, माझा अपमान होतो आहे. म्हणून इंद्रानं काय केलं, ते पुष्पमाळा काढली आहे आणि फेकून दिली. मायबाप हो, हत्तीच्या पायदळी आली आहे. दुर्वासांना संताप झाला. दुर्वासांनी काय केलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि देवराज इंद्रासह सगळ्या देवांना शाप दिला. म्हणाले, जा देवांनो, अरे ज्या देवत्वाचा तुम्हाला गर्व आहे, जे देवत्व ज्या अमृतावरती टिकून आहे ना, ते तुमचं स्वर्गातला अमृत संपुष्टात येईल. म्हणाले त्याचा प्रभाव संपून जाईन. शाप दिला मायबाप हो. या शापाचं योगी परिस्थिती अशी घडली आहे की देवांचं अमृत जोपर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं, पण त्याचा प्रभाव संपायला लागला आणि हळूहळू एक 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 देव मूर्छा येऊन पडायला लागले. पडणाऱ्या देवांना पाहिलं, चिंता लागली आहे. ब्रह्मदेव, महेश्वर सगळे नारायणाकडे गेले. नारायणाला हात जोडले, देवा आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल सांगा ना, तुम्ही सांगाल तसं आम्ही करू, पण तुम्हालाही काहीतरी करावं लागेल. म्हणाले, तुम्ही समुद्राचं मंथन करा. समुद्राचं मंथन करायला सांगितलं. वासुकी नावाचा नाग घ्या रज्जू म्हणून, मंदार नावाचा पर्वत घ्या रवई म्हणून,
आणि समुद्राचं मंथन करा. म्हणाले एक बाजू देव धरतील, दुसरी बाजू कोण धरणार? दुसरी बाजू धरण्यासाठी म्हणून सांगितलं गेलं दुसरी बाजू कोण धरणार, आणि दुसरी बाजू धरण्यासाठी म्हणून दैत्यांना सांगितलं दैत्य दुसरी बाजू धरण्यासाठी तयार होईनात. देवगुरु बृहस्पतींना पाठवलं. 3 अटी घातल्या. पहिली अट होती देवांनी आमच्याशी कपटकावा करता कामा नये. दुसरी अट होती देव आमचा अपमान करता कामा नये. आणि तिसरी अट होती की भगवंत देवांनी समुद्रमंथनातून निघालेलं जेही काही असेल ते सगळ्यात आधी आम्हाला द्यावं म्हणाले. असं सांगितलं आणि त्याच योगे 3 अटी मान्य झाल्या. आणि आज हे दैत्य देवांची मदत करायला होकार दर्शवत आहेत. बोला राधे राधे. एक बाजू दैत्य तांताय, दुसरी बाजू देवाकडे होती. आणि देवाकडे दैत्याकडे असलेली बाजू, देवाकडे मुखाची बाजू होती, दैत्यांकडे शेपटीचा भाग होता. दैत्यांना वाटलं, राक्षसांना वाटलं की आपला अपमान होतोय, आपण मुखाकडे गेलं पाहिजे. दैत्य गेले मुखाकडे आणि देवाले शेपटीकडे. समुद्रमंथनाला पुन्हा सुरुवात झाली. समुद्रमंथन चालू झालं आणि त्याच वेळेस त्या वासुकी नावाचा सर्पाचं पोट दाबलं जायला लागलं. विषाच्या ज्वाळा बाहेर यायला लागल्या. मग आता काय करावं? अमृत तर दैत्यांकडे नव्हतं म्हणून पुन्हा शेपटीकडे गेले. देवांचं अमृत थोडंफार बाकी होतं, शिल्लक होतं म्हणून देव पुन्हा शिराकडे आले. समुद्रमंथनाला सुरुवात झाली आणि कालकुट्ट हलाहल नावाचं विष बाहेर पडलं. मायबापू हो, हे विष पाहून देव देवता यक्ष गंधर्व राक्षस सैरावैरा पळायला लागले. विष पचवण्याची ताकद देवांमध्ये सुद्धा नव्हती. आता काय करावं? सगळ्या देवांनी विचार केला. यांना समजून चुकलं की अमृत पचवणं देवाचं काम आहे, पण विष पचवायचं असेल तर त्या ठिकाणी देवाधिदेव महादेवाशिवाय कोणीही पचवू शकत नाही. म्हणून सगळे देव देवता यक्ष गंधर्व राक्षस हात जोडतायत आणि माझ्या भोलेनाथाला बोलवतायत, माझ्या भोलेनाथाची प्रार्थना करताय. आपण सगळे मिळून भगवान भोलेनाथाची प्रार्थना करूया आणि पुढील कथेकडे वळूया. कैलास के बार हो आयो शरण तियार भोले तार तार तो. कैलास के निवासी नम बार बार हो, नम बार बार हो. आयो शरण तिहार भोले तार तार तो. आयो शरण तिहार भोले तार तार तो. हे महादेव भक्तों को कभी तूने निराश ना किया, भक्तों को तूने निराश ना किया. जो भी आया तेरे दर पे खुशहाल हो गया. गाजी ने जो चाहा वरदान दे दिया. बड़ा हिदायता तेरा बड़ा दातार तो, बड़ा दातार तो. आयो शरण तियार भोले तार तार तो. आस के निवासी नम बार बार हो. आयो शरण तिहार भोले तार तार तो. हे महादेव, ताली की सेवा करते हुए भोलेनाथ का नाम स्मरण करते हैं. बखान क्या करूं मैं राखों के ढेर का, क्या करूं मैं राखों के ढेर का. चपटी बबूत में है खजाना कुबेर का, चपटी बबूत में है खजाना कुबेर का. गंगाधर मुक्तिनाथ ओंकार तू भोले ओंकार तू. आयो शरण तिहार भोले तार तार तू. आयो शरण तिहार भोले तार तार तू. कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहार भोले तार तार तू. आयो शरण तिहार भोले तार तार तू. आयो शरण तिहार भोले तार तार तू. बोलिए नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो. कैलासपती भोलेनाथांची प्रार्थना सगळ्या देवदेवता यक्षगंधर्व राक्षस यांनी केली आहे.
भगवान भोलेनाथ प्रगटले. कालकुट्ट नावाचं हलाल नावाचं कालकुट्ट विष घेतलं, हातामध्ये विषकुंभ घेतला, गडगड 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 प्यायला सुरुवात केली. संपूर्ण विष प्राशन केलं, पोटात नाही गेलं ते त्यांनी याच ठिकाणी ठेवलं. त्या दिवसापासून भोलेनाथाला आपण एका नावानं ओळखतो. सगळ्यांनी ताट बसायचं, हात जोडायचे आणि जयघोष करायचा आहे. भगवान की जय. नीलकंठेश्वर नावानं प्रसिद्ध झाले भगवान भोलेनाथ. आज भगवान भोलेनाथांच्या कृपेने सगळ्यांचं रक्षण झालं. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. 14 प्रकारचे रत्न निघाले मायबाप हो. शेवटी जे निघालं ते अमृत निघालं आणि हे अमृत धन्वंतरी घेऊन निघालेत. अमृताचा कुंभ पाहिला, राक्षसांनी पळवून नेला. राक्षसांनी तो हातात घेतला. देवांना वाटलं आता आपल्याला अमृत मिळायचं नाही, मग आता काय करावं. पुन्हा नारायणाकडे गेले. जेव्हा संकट आलं तेव्हा नारायणाकडे गेले. ज्यावेळेस मंदार नावाचा पर्वत खाली खाली जायला लागला ना, त्याही वेळेस देवाला प्रार्थना केली. देवाने कच्छ नारायणाचा अवतार घेतला. याही वेळेस देवाला प्रार्थना केली. देवानं मोहिनी नारायणाचा अवतार घेतला. मोहिनीला राक्षसांनी पाहिलं, मोहित झाले आणि आता मात्र ते सांगतायत की तू आमच्या राज्यामध्ये आमच्यासोबत चल. मोहिनीने सांगितलं जे श्रेष्ठ त्यांच्याकडेच मी राहते. समोर कोण म्हणाले देव. तुम्ही कोण म्हणाले राक्षस. राक्षस की देव मी ठरवणार. तुमच्या हातात काय म्हणाले अमृत. म्हणाले हे अमृत तुम्हाला पचवता येईल का म्हणाले हो त्यात काय सोपं आहे. घेतलं की प्यायलं की पचलं. मग काय करावं. मोहिनीने विचार केला आणि मोहिनीने सांगितले असं अमृत पचवायचं नाहीये. मी असं करते आता तुम्हाला का नाही, हाताला एक काठी बांधते म्हणाले. या ठिकाणी एक काठी बांधली जेणेकरून हात असा वाकणार नाही. आता आपल्याला जर काही खायचं असेल किंवा प्यायचं असेल तर हात वाकला पाहिजे. म्हणाले इथे काठी बांधेल. ही काठी बांधलेली असताना तुम्हाला ते अमृत पचवून दाखवायचं आहे. राक्षस आणि देव दोघांना बांधलं. आधी राक्षसांना अमृत दिलं, मग देवांना अमृत दिलं. राक्षसांना सांगितलं म्हणाले घ्या अमृत पिऊन. देवांना सांगितलं घ्या अमृत पिऊन. राक्षसांनी काय केलं. राक्षस आणि देव. राक्षस कोणाला म्हणावं आणि देव कोणाला म्हणावं. देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. पहले अपना घेर में जर कहीं समझो चिड़ियो बनायो होशे तो आपणू अर्धो किलो 1 किलो एक्स्ट्रा ना रहे. हाँ ताईन त्या माशीन त्या यांनी त्या ताटली ताटली भरीने जय के नाही. हावडा कोई कोणे देतो एकदाडे सुध थयो. कारण विश्वास रहेलो मुळे जेन्नी घेर मारो मुक्काम होतो एक गाम. तेन्नी घेर हूँ जमवाने बट्यो. बस पेल्लो ज बलको लीधो. तेटलाम बाजू में बेन आई आणि तिये कीधुं दादा आज की नहीं हो भजावनी आमटी बनायल छे के ते खाई लवो के. ती जशी आली ना बाजू आली तसं घरच्या मालकिनीने तोंड मुरडलं आणि वाकडं वाकडं पाहायला लागली ती. मी समजून गेलो गडबड आहे यांचं दोघांचं काही पटत. ताटली ठेवून गेली ती बिचारी गेली. मी बस पहिला घास घेणार तेवढ्यात त्या घरची मालकीन आली आणि तिने ताटली उचलून घरात हा ते दादा तमने मालम नाही ते काही सारी मळे नाही. तिनाम जर तिने काही लाखी दिदू होशे तो हा ते खतरनाक छे. ते बेगुण शिकेली छे के तिनो काही भरोसा नाही. म्हणजे आजकाल एकमेकांवरती भरोसा राहिलेला नाहीये माय बापू. तसंच आपण दिलं पाहिजे. आपल्या घरात पहिलं पीक निघतं आपण मंदिरात ठेवतो किंवा ब्राह्मणाला दान देतो. ब्राह्मणाची भुगली आपण काढून ठेवतो मायबापू. कारण आपली संस्कृती देण्याची आहे. देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. राक्षसांनी काय केलं स्वतःचा विचार केला आणि स्वतः अमृत प्यायला लागलेत. हाताला काठी बांधलेली होती. अमृत पिताना हात वरती गेला. कोणाचा डोळ्यात गेलं कोणाचा कानात गेलं पण कोणाचाही तोंडामध्ये ते अमृत गेलेलं नाहीये. पण देव कोणाला म्हणतात जो देतो त्याला देव म्हणतात. देवांनी काय केलं समोरासमोर 63च्या आकड्यासारखे बसले. एका देवाने दुसऱ्या देवाला पाजलं, दुसऱ्या देवाने तिसऱ्या देवाला पाजलं. सगळ्यांनी अमृत प्यायलं आणि ते पचवून घेतलं. आणि त्या योगे ही मोहिनी तिसरी कोणी नाही आहे. हा नारायणच दिसतोय. राक्षसांना कळून चुकलं. पण त्यातल्या त्यात शिविकेचा एक पुत्र चंद्रसूर्य यांचा मधोमध जाऊन बसला. हा राक्षस आहे, हा दैत्य आहे हे देवाला लक्षात आलं. देवानं सुदर्शन चक्र सोडलं. 2 भाग झाले धड आणि शिर. एक राहू आणि एक केतू झाला मायबाप हो. 2 ग्रहमालेतले ग्रह नवीन स्थापित झाले. बलिराजाचा द्वेष वाढायला लागला.
अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली, 97 यज्ञ पूर्ण झाले. इकडे इंद्राचं सिंहासन डगमगायला लागलं. पुन्हा इंद्र देवदेवता नारायणाकडे गेले, देवा काहीतरी करा. नारायणाने सांगितलं चिंता करू नका, त्याची व्यवस्था बरोबर झालेली आहे. मी लवकरात लवकर जन्म घेणार. म्हणाले तुम्ही जन्म घेणार? म्हणाले चिंता करू नका, मी तुमच्यासाठी म्हणून, धर्मरक्षणासाठी म्हणून मी लवकरात लवकर आदिती आणि कश्यप यांच्या घरामध्ये जन्म घेणार. दिती आणि कश्यप यांच्या उदरी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, आदिती आणि कश्यप यांच्या उदरी भाद्रपद शुद्ध द्वादशीच्या दिवशी भगवान वामनांचा जन्म झाला आहे. सगळ्यांनी ताड बसायचं, हात जोडायचा आणि जय घोष करायचा आहे. बोलिये वामन भगवान की जय. अभिजित दिवस नक्षत्राच्या दिवशी भाद्रपद शुद्ध द्वादशी होती. वामन भगवंतानं जन्म घेतला. वामन हळूहळू वाढायला लागले, वाढता वाढता खेळायला लागले, खेळता 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 चालायला फिरायला लागले. 8 वर्षाचे झाले आणि त्यांचा मौंजीबंद संस्कार करावा, व्रतबंध संस्कार करावा म्हणून तयारी झाली. मौंज कार्यक्रम आटोपला. भिक्षा मागण्यासाठी वामन निघाले आहेत बलिराजाच्या दिशेने. आपल्याही धर्ममंडपामध्ये वामन येत आहेत. वामन पात्रामध्ये मी निश्चित सांगेल, मी माझ्या ग्रंथावर ठेवायला कधीही काही सांगत नाही, परंतु वामन पात्रामध्ये तुम्ही दानद्रव्य दक्षिणा दान करा. कारण हे जे दान जातं ना, हे आपल्यासाठी जे उत्कृष्ट झाकी, जी कथा आहे त्या कथेला हुबहू उभं करताय झाकीमध्ये, अशा आमच्या हेमंतदादांच्या घरात जातं ते. आमच्या हेमंतदादांसाठी दानद्रव्य त्याच्यामध्ये जरूर टाक. त्यांचा पण जो बलिराजा यज्ञाला बसले असताना पूर्णाहुतीची वेळ होती. माझ्या द्वारामध्ये कोणीतरी भिक्षा मागायला आलं म्हणून भिक्षा द्यायला जायला लागलेत. शुक्राचार्यांनी सांगितलं, दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तुम्ही जाऊ नका म्हणाले. हात आडवा केला, परंतु आता मात्र जाण्याशिवाय यांना मार्ग नव्हता. शुक्राचार्य म्हणतात तू जाऊ नको, तो देव आहे, तो नारायण आहे, तू जाऊ नको म्हणाले. व्यत्यय टाकण्यासाठी आलेत. त्यावेळेस बलिराजांना सांगितलं, म्हणाले माझ्या दरवाजावरती जर देव भिक्षा मागायला येत असेल तर मी किती मोठा आहे म्हणाले, मला गेलं पाहिजे, मला दिलं पाहिजे. बलिराजा भगवंताला दान द्यायला गेलेत. भगवंताने सांगितलं 3 पाद भूमिदान मला पाहिजे. राजानं सांगितलं दिलं. म्हणाले दिलं या शब्दावर माझा विश्वास नाही आहे. हातात पाणी घ्यायला लावलं. हातात झारीतनं पाणी घेत असताना शुक्राचार्य झारीमध्ये जाऊन बसलेत कीटकाच्या रूपात. कुशानं स्पर्श केला. शुक्राचार्यांचा डोळा फुटला, लाल पाणी हातात आलं. संकल्प पूर्ण झाला. 2 पादामध्ये 2 पायामध्ये अखिल ब्रह्मांड व्यापून घेतलं. 3रा पाय कुठे ठेवू म्हणून विचारलं. त्याच वेळेस 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन भगवंताच्या चरणामध्ये अर्पण केलं. म्हणाले मी तुम्हाला समर्पित झालो आहे, माझ्या डोक्यावरती 3रा पाय ठेवा. देवानं 3रा पाय बलिराजाच्या डोक्यावरती ठेवला आणि बलिराजाला पातालाचं राज्य देऊन टाकलं. मायबापू 4 महिन्यापर्यंत पुन्हा चातुर्मासामध्ये द्वारपालाचं कार्य करायला भगवान गेले आहेत. लक्ष्मी शोधता शोधता पोहोचले आहेत. बलिराजाचं अंगण झाडतायत आणि अंगण झाडणाऱ्या लक्ष्मीला एके दिवशी पाहिलं बलिराजाने आणि आपल्या राजदरबारामध्ये आणलं. बलिराजाला बहीण प्रिय होती म्हणून हात पुढे केला, रक्षासूत्र बांधायला सांगितलं. रक्षासूत्र बांधलं मायबाप हो. रक्षासूत्र हातावरती बांधलं. तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा, श्रावण शुद्ध पौर्णिमा. ज्या दिवसाला आपण रक्षाबंधन राखी पौर्णिमा म्हणतो त्या दिवसाला लक्ष्मीने हातावरती राखी बांधली. भावानं सांगितलं मागून घे, तुला काय मागायचं आहे, मागायचं काय म्हणून विचारलं. आणि त्याच वेळेस लक्ष्मीने सांगितलं तुमचा एक द्वारपाल माझा पती आहे, मला परत करा. नारायणाला मागून घेतलं मायबाप हो. हा अधिकार भक्ताचा आहे म्हणून जीवनामध्ये भक्त हा भगवंताचा जवळ सांगितला आहे. शुकाचार्यांना राजा परीक्षिताने प्रश्न विचारला. म्हणाले मला पुढील कथा ऐकायची, मला सांगतात का? त्यावेळेस सुत म्हणता शौनका, मैत्रीय म्हणताय विदुरा, शुकाचार्य म्हणतायत राजा घड्याळीचा काटा नाही नाही म्हणतोय. सायंकाळचा समय झालाय. गाईचं लक्ष गोठ्याकडे लागलंय, पक्ष्यांचं लक्ष घरट्याकडे लागलंय. आता आपल्याला थांबलं पाहिजे. आजची ही 4थ्या दिवसाची सेवा गंगा भागीरथी, दगीबेन, बदुभाई पटेल,
स्वर्गवासी सौ नथ्थीबेन रोहिदासभाई पटेल, स्वर्गवासी श्री रोहिदासभाई वधूभाई पटेल यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून भगवंताच्या चरणी यांना पुण्य समर्पित व्हावं असं म्हणून भगवंताच्या चरणी ही कथा आजची समर्पित करतो. पुन्हा एकदा तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. या कथेचे आयोजक सौभाग्यवती निर्मलाबेन श्री वसंतभाई रोहिदासभाई पटेल, सौभाग्यवती रंजनाबेन श्री अशोकभाई रोहिदासभाई पटेल, सौ नम्रताबेन श्री मुकुंदभाई वसंतभाई पटेल, कुमार हेमकांतभाई अशोकभाई पटेल, समस्त पटेल परिवार वाका यांच्या वतीने प्रेमासहर्ष तुमचे आभार व्यक्त करतो. आणि आजची ही 4थ्या दिवसाची सेवा पितृमोक्षासाठी भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. सगळ्यांनी ताड बसायचं, हात जोडायचे आहेत. सर्वेत्र सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. नमः पार्वतीपते, हर हर महादेव शंभो. चला आरतीचे यजमान. रे तेरी आरती गाओ, चरणों से निकली गंगा प्यारी, चरणों से निकली गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी, जिसने सारी दुनिया तारी. मैं उन चरणों के, हरि चरणों के दर्शन पाऊं, बाकी बिहारी तेरी आरती गाऊं, श्याम सुंदर तेरी आरती गाऊं. हरिदास के प्यारे तुम हो, श्री हरिदास के प्यारे तुम हो, मेरे मोहन जीवन धन हो, मेरे मोहन जीवन धन हो. देख युगल छवि, देख युगल छवि, बलि बलि जाओ, बाकी बिहारी तेरी आरती गाओ, श्याम सुंदर तेरी आरती गाओ, बाकी बिहारी तेरी आरती गाओ, श्याम सुंदर तेरी आरती गाओ. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसैतं हृदयारविन्द्रे, भवं भवामि सहितं नमामि, भवमो भवानी सहितं नमामि. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुड़ध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायस्तनो हरे. घालीन लुटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, अनंत पूजित भावे वाडिन मने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधो सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रढं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेवं. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा, यत् सफलं वरद्वै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे.
माधवं वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे। हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। राजा राम सीता राम राम राजा राम राम सीता राम राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम